बाळू बाजीराव खेतमाळीस, रांधा श्रीगोंदा, खंडोबाच्या मंदिराच्या पाठीमागच आम्ही राहतो. त्यामुळे या ठिकाणी या मंदिरामध्ये काय कार्यक्रम करायचे काय नाही आम्ही 1-4-5 मित्र म्हणून सगळं ठरवतो. आता या ठिकाणी ट्रस्ट बनवलेलं आहे आपण. आत्ता मागे 3 महिन्यापूर्वी ट्रस्ट झाले मंदिर. आत्तापर्यंत काय ट्रस्ट वगैरे नव्हतं, पण आता ट्रस्ट झालेलं आहे. आणि या चालू वर्षी आम्ही या ठिकाणी खंडोबाची कथा ठेवायचा हा निर्णय आमच्या सर्व सदस्यांनी घेतला. गेल्या वर्षीचा हा कार्यक्रम आम्ही ठरवला, पण कार्यक्रम ठरवला आम्हाला कल्पना नव्हती की आपल्या कार्यक्रमाच्या टायमाला या टायमाला इथं नगरपालिकेचं इलेक्शन लागेल हे आम्हाला काय अंदाज आधी आला नव्हता. तर आता इलेक्शन लागल्यामुळे आम्ही तरी या ठिकाणी कथेचा कार्यक्रम चालू केला. हरिभक्त परायण गजानन महाराज काळे जुन्नर खंडोबाचे ओढच या ठिकाणी ते आले, तिथं या ठिकाणी कथेचा कार्यक्रम केला. कथेच्या कार्यक्रमाला सुद्धा भरपूर असा खर्च झालेला आहे. तशी वर्गणी सुद्धा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता नाही आहे. आमच्या पंच कमिटीला पदर पैसे टाकण्याची पाळी येणार आहे. तर या ठिकाणी कथेचा कार्यक्रम संपल्यावर कालच्याला या ठिकाणी मग 25 तारखेला आपली कथा 17 तारखेला सुरू झाली. 17/11/2025 आणि ती कथा आपली 24/11/2025ला संपली. काल या ठिकाणी नागदेवाचा कार्यक्रम असतो. नागदेवा दिवशी या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम महिलांना आम्ही म्हणजे पंच कमिटीच्या वतीने करतो. तर बांगड्या भरण्याचा काल कार्यक्रम होता, नागदेव सण होता. काल सुद्धा या ठिकाणी यात्रा होती. जवळजवळ ही यात्रा दररोज घटस्थापना खंडोबाची झाल्यापासून दररोज चालू असते. खंडोबाची घटस्थापना 5 दिवस असते. 5 दिवसामध्ये खंडोबाच्या नवरात्रामध्ये भाविक भक्त या ठिकाणी येतात. आणि या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर जवळजवळ 350 ते 400 वर्षापूर्वी बांधलेलं असावं असं एक आमचा अंदाज आहे. तेव्हापासून या ठिकाणी कुठला कार्यक्रम कीर्तन जर झाला असेल कालचं तर काल्याचं कीर्तन ही पहिलंच श्रीगोंद्यामध्ये खंडोबाच्या मंदिरात झालेलं आहे. तर कथेचा कार्यक्रम सुद्धा पहिलाच झालेला आहे. आमची पंच कमिटी अत्यंत सगळी चांगली आहे आणि त्या पंच कमिटीच्या माध्यमातून आमची या ठिकाणी आम्ही काम करतो. जरी पैसे कमी पडले तर आम्ही पदर टाकण्यास या ठिकाणी शक्यता आहे. आता गेल्या वर्षी आम्ही शेड बांधलेलं आहे. जवळजवळ 3.5 ते 4 लाखाचं शेड बांधून या ठिकाणी ठोकळे टाकलेली. आता सुद्धा आम्ही बाहेर बुत्ता शेट यांना मंडपाला भरपूर असा खर्च आला. 2 लाखाची साऊंड सिस्टीम मंडप या ठिकाणी आहे. आणि महाराजांना सुद्धा जवळजवळ महाराज मंडळी असतील, त्यांचे इतर साथीदार असतील, तो सगळा खर्च महाराज मंडळीचा आम्हाला 4 लाख झालेला आहे या ठिकाणी. आता बाकीचा यात्रा खर्च सुद्धा आम्हाला जवळजवळ 8 ते 8.5 लाख रुपये आता यात्रेचा खर्च आम्हाला झालेला आहे. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करून यात्रा उत्सव वाढवतो. आपण समोर पाहता लाइटिंग कशी आहे, काय कसं आहे, आपण समोर पाहिलेलं पब्लिकला दिसतंय. त्यामुळे लोक सुद्धा पैसे द्यायचा प्रयत्न करतात. तेवढं बोलून या यात्रेची माहिती आपण या ठिकाणी थांबतो. खंडोबा यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भावी भक्तांचे मनापासून आभार. तिळकोट जय मल्हार.